गोरेगावची ती दशा होता कामा नये म्हणून सर्वप्रथम आंदोलन घेतलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने घेतलं आणि आम्ही शांत तर मुळीच बसणार नाही। त्यासाठी गोरेगावकरांना आव्हान आहे की बघता काही सामील व्हा, आमच्या सोबत चला आणि हे जे धंदे चालले ते बंद करा, कारण आपली तरुण पिढी येथे नष्ट होत चाललेली आहे, एक वेगळ्या मार्गाने चाललेली आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। बंधूंनो, निषेध मोर्चासाठी आपण आलात, कमी वेळेत आलात, संख्या महत्वाचा विषय नाही, तुम्ही नेमके काय करत आहात हेच महत्वाचं आहे आणि हाच मेसेज पोहोचवायचं काम तुम्ही यशस्वीरित्या केलं, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। काय म्हणाल आजचं जे तुम्ही आंदोलन घेतलेले आहेत त्या आंदोलनाबद्दल काय म्हणाल? गोरेगाव पश्चिमच्या सिद्धार्थनगर विभागामध्ये जे चित्र उभं राहिलेलं आहे हे अत्यंत चिंताजनक आहे। रेड लाईट एरिया सदृश्य परिस्थिती तयार करण्यामध्ये त्याला डायरेक्टली इनडायरेक्टली प्रोटेक्शन देणारी जी शासकीय यंत्रणा आहे त्यांचं लक्ष वेधण्यासाठी महायुतीतला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे आमचे पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार समीरभाऊ भुजबळ यांच्या आदेशानुसार आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष उत्तर पश्चिमचे श्री अजय विचारेजी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी सहकारी यांच्या माध्यमातून हा निषेध मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे। आपण याची तक्रार कुठे दिली होती का? याची तक्रार आमच्या तालुका अध्यक्षांनी, जिल्हाध्यक्षांनी, आमच्या महिला तालुका अध्यक्षांनी, युवक अध्यक्षांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पोलीस स्टेशनला दिली, माडाला दिली आणि दिल्यानंतरही त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही। मी पोलिसांना या ठिकाणी नम्र आवाहन करणार आहे, म्हाडाच्या अधिकाऱ्यांना करणार आहे की ज्या ठिकाणी ज्या चाळीमध्ये जवळजवळ 8-10 ठिकाणी हे काम चालू झालेलं आहे, 50-60 हजार रुपयाची भाडं त्या ठिकाणी 3-3 लाख रुपये भाडं देऊन लोकांना पैशाचा आमिष दाखवून जे चाललेलं आहे हे अत्यंत घृणास्पद आहे आणि ज्यांनी मदत केली त्यांच्यासाठी उद्याचे चांगले दिवस राहणार नाही आहे। आपण उद्या ज्या ठिकाणी ही वेळ येऊ नये परमेश्वर कृपेने की ज्या ठिकाणी हे काम चालू आहे रेड लाईट एरिया त्या ठिकाणी आम्ही पोलिसांसमोर आम्ही ठिय्या आंदोलन ते बंद करेपर्यंत आम्ही बसायला आम्हाला भाग पाडू नका। या गोरेगावमधली कायदा व्यवस्था बिघडवण्यामध्ये बिलकुल या ठिकाणी तुम्ही मदत करू नका। आपली आई बहीण मुलगी जर रस्त्याने चालली तर तिच्याकडे लोक कसं बघतात हे जोपर्यंत पोलीस या गोष्टीला या माध्यमातून बघणार नाही तोपर्यंत या बेकायदेशीर कृतीला आळा बसू शकणार नाही। मग वेळ पडली तर लोकशाहीमध्ये पोलिसांच्या घरासमोर सुद्धा आम्हाला आंदोलन करावं लागेल। त्या चाळीच्या तिथे तर करणारच, पोलिसांच्या घरासमोर सुद्धा आम्ही करणार। रस्त्यावर चालत असलेली प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री भगिनी ही माझी मुलगी आहे, ही माझी बहीण आहे, हे जोपर्यंत तुम्ही लोकांमध्ये बघत नाही जनतेला न्याय मिळू शकत नाही। हेच पोलीस यंत्रणेला आपल्याला दाखवून द्यावं लागणार आहे। आपण काही माडा बोललो, माडाकडे तर जाणार। माडाने जे अनाधिकृत बांधकाम करायला पहिला माळा दुसरा माळा करायला अप्रत्यक्ष परवानग्या दिल्या
त्याचं हे पाप आहे. पण कायदा सुव्यवस्था आणि या ठिकाणी ज्याने बिघडेल ते कृत्य या विभागामध्ये जे जे होतं त्याला रोखण्याचं काम पोलिसांचं आहे. हे राज्याच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा आम्ही लिखित निवेदन या निमित्ताने आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना सुद्धा आम्ही देणार आहोत. कारण हा प्रश्न राजकारणाचा नाही आहे. इथे कोणी निवडणूक लढण्यासाठी आलेला नाही आहे. या ठिकाणी आमची आई बहीण मुलगी हिच्याकडे संशयाने या कारणास्तव जर बघितलं जात असेल तिथे आम्हाला आमची मुलगी दिसते, आमची बहीण दिसते, आई दिसते. आणि हे पोलिसांना कसं समजत नाही हे निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. आणि ज्यांनी परवानगी दिली या चाळीच्या वर पहिला दुसरा तिसरा माळा जो काही केलेला आहे त्याच्यावर माडाने कारवाई करायला पाहिजे. जर केलं नाही तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि या गोरेगाव तालुक्यातील आमचे सर्व सहकारी याचा निश्चितपणे जोरदार मुकाबला करणार आहे. हेच मला या ठिकाणी या निमित्ताने सांगायचं.